पहिला एक्झिट पोल देशाचा, महाराष्ट्राचा, फक्त लोकशाही मराठीवर. पाहूया एक्झिट पोल लोकशाही मराठीचा काय आहे. लोकसभेचा एक्झिट पोल लोकशाही मराठीवर आपण पाहतोय. महाराष्ट्राचा जनमत महाविकास आघाडीच्या बाजूने 48 पैकी 26 जागा मवी आल्यात. आचार्य सर असू देत किंवा शिर्के सर मगापासून जो उल्लेख करतायत, अर्थात लिंगायत सरांनी सुद्धा जो मगासपासून उल्लेख केलेला आहे, महायुतीला 48 पैकी 21 जागा, तर सांगलीची जागा, सांगलीचा निकाल विशाल पाटलांच्या या ठिकाणी मिळणारे काटेकी टक्कर आपण पाहतोय. 48 पैकी 21 जागा महायुतीला, तर अर्थात 26 जागा महाविकास आघाडीला, तर सांगलीची 1 जागा ही विशाल पाटलांना मिळणार आहे. फराह, पहिला सगळ्यात महत्त्वाचा एक्झिट पोल फक्त आणि फक्त तुम्ही पाहिलेला आहे लोकशाही मराठीवर. अगदी बरोबर आहे लाघवी. सगळ्यात आधी पहिला आता तो क्षण आलेला आहे. भाजपला 13 जागा, तर शिवसेना, शिंदेच्या शिवसेनेला 6, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या 2 जागा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळतात ते आपण बघू शकतो. सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाचे एक्झिट पोल आपण बघू शकतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून. काँग्रेसला 10 जागा राज्यामध्ये, तर ठाकरेंच्या शिवसेनेला 12 जागा मिळताना दिसत आहेत. सगळ्यात मोठ्या पक्षाच्या नंतरचा पक्ष हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे आहे शरद पवार राष्ट्रवादी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा मिळताना दिसत आहेत, पण वंचितला मात्र काहीही मिळताना दिसत नाहीये. भोपळा मिळालेला आपल्याला या ठिकाणी एक्झिट पोलच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे आहे इतर, म्हणजे इतर जे पक्ष आपल्याकडे होते त्यांना 1 जागा मिळताना पाहायला मिळते. तर राज्यामधला एक्झिट पोल नेमका काय आहे ते आपण सगळ्यात आधी लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत. भाजपा जो सगळ्यात मोठा पक्ष आहे सध्या महाराष्ट्रातला, त्यांच्या जागा मात्र कमी होताना दिसून येत आहेत. कारण जे काही मागील 5 वर्षांमध्ये घडलेला आहे त्याचा हा इम्पॅक्ट म्हणायचा का असा सवाल इथं उपस्थित होतोय. मोठमोठे भूकंप महाराष्ट्रामध्ये झालेले होते आणि त्यानंतर आता ही जी लोकसभेची निवडणूक लागली आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नेमकं काय आहे त्याचा वेध घेतल्यानंतर लोकशाही मराठीच्या माध्यमातून सगळ्यात आधी हे एक्झिट पोल आपण बघू शकताय. भाजप 13, शिंदेची शिवसेना 6, राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी फक्त 2 वर असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर काँग्रेस 10, शिवसेना युबीटी 12, राष्ट्रवादी एसपी 4, वंचित 0 आणि इतर 1 अशा या जागा मिळताना दिसतात. लागली अगदी फराह या ठिकाणी फार तो महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. थोडंसं आपण पाहूया. बघा, भाजप 13 जागा. चर्चेमध्ये सागरवर बऱ्याच अंशी विचारमंथन झालेलं होतं. सागरवर कोणाला जागा द्यायची नाही द्यायची यावर खल झालेला होता. पहा, शिवसेना आणि भाजपचा या ठिकाणी जर विचार केला, अर्थात युबीटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांना शिवसेनेला, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 12 जागा या ठिकाणी दिसत आहेत, तर तिथं भाजप 13. नेक टू नेक फाईट, काटेकी टक्कर भाजप विरुद्ध शिवसेना या ठिकाणी. तर तिथं शिंदेच्या शिवसेनेला मात्र 6 जागा. खरं तर 13 खासदार शिवसेनेकडे आहेत, शिंदेच्या शिवसेनेकडे, पण इथं मात्र 6 जागा तिथं शिंदेच्या शिवसेनेला मिळत आहेत. तर राष्ट्रवादीच्या खात्यात, दादांच्या राष्ट्रवादीच्या खात्यात 2 जागा. इथं मात्र एक पॉवरफुल फॅक्टर, पुन्हा एकदा शरद पवार फॅक्टर चालल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दादांपेक्षा 2 जागा अधिक जास्त. तर वंचितचा फॅक्टर जो सुरुवातीपासून महत्त्वाचा मानला जात होता, वंचित कोणाबरोबर जाणार, पण नंतर मात्र वंचितनं एकला चलोरेचा नारा दिला आणि इथं वंचित अकोल्यामध्ये खरं तर या ठिकाणी वंचितला देखील अकोल्यातून जागा, प्रकाश आंबेडकरांसाठी महत्त्वाची होती अकोला फॅक्टर, पण तिथं मात्र वंचितचं काही खातं उघडत नाहीये असंच दिसतंय. तर इथं विशाल पाटील यांना 1 जागा मिळण्याची शक्यता आहे, अर्थात अपक्ष म्हणून. आता आपण विभागवार पहिला एक्झिट पोल पाहूया. कोकणात जाऊया. कोकणात काय परिस्थिती आहे फराह? निश्चितच लाघवी, कोकणामध्ये नेमकं कोणाला कौल दिलेला आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. भाजप 2, शिवसेना 2, शिंदेची शिवसेना 2 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 1, म्हणजेच कोकणमध्ये एकूण 5 जागा या महायुतीच्या या 3 प्रमुख पक्षांना मिळताना दिसत आहे. तर दुसरीकडे मवियाला मात्र 1च जागा कोकणात मिळताना दिसते आणि तीही काँग्रेसला 1 जागा कोकणामध्ये मिळते असा या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कोकणच्या जनतेनं नेमका कोणाला कौल दिलेला आहे, कोकणचा हा एक्झिट पोल आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय. भाजपला आहे 2, शिंदेच्या शिवसेनेला 2, तर राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 आणि त्याचबरोबर मवियापैकी काँग्रेसला 1 जागा कोकणामध्ये मिळताना दिसून येते. तर एक्झिट पोल हे आहेत सगळ्यात आधी लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघत आहोत विभागवार एक्झिट पोल आणि त्यानंतर पुढच्या विभागाचे एक्झिट पोल काय आहे तेही आपण बघूया.
कोकणाचा जो उल्लेख तू केलास या जागांबद्दल जरा सांगूया। कोकणात या 5 जागा कोणत्या आहेत ते देखील तुम्हाला सांगते। ठाण्यातली एक जागा महत्त्वाची मानली जाते, अर्थात नरेश म्हस्के, शिंदेंच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के ही जागा जाते महायुतीच्या कोट्यात। कल्याणमधली जागा श्रीकांत शिंदे ही देखील जाते महायुतीच्या कोट्यामध्ये। भिवंडी कपिल पाटील भाजपा या ठिकाणी वरचढ ठरतायत, तर पालघर हेमंत सवरा ही देखील जागा जाते भाजपच्या कोट्यात। आता मुद्दा राहिला रायगडचा। रायगडमध्ये तटकरेंचं पारडं जड मानलं जात आहे, त्यामुळे अशा झाल्या या महायुतीच्या 5 जागा। त्यानंतर आता येऊया मवियात एक जागा कोकणात मिळेल, ती म्हणजे अर्थातच रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा, जी अर्थातच विनायक राऊत, त्यामुळे राणेंचं काय होणार हा देखील मुद्दा आहे। आता येऊया मुंबईकडे। निश्चितच लागवी मुंबईमध्ये नेमकं कोणाला कौल गेलेला आहे, कोणाला जास्त जागा मिळत आहे ते आपण बघू शकतो। सगळ्यात आधी लोकशाही मराठीच्या माध्यमातून मुंबईमध्ये भाजपला 6 पैकी फक्त 1 जागा, शिंदेंच्या शिवसेनेला फक्त 1 जागा मिळताना दिसते, म्हणजेच महायुतीला फक्त 2 जागा 6 पैकी मिळताना दिसत आहे। तर दुसरीकडे मवियाचं पारडं मात्र या ठिकाणी जड आहे। मुंबईचा एक्झिट पोल आपण बघितला तर काँग्रेसला 1 जागा, शिवसेना युबीटीला 3 जागा, म्हणजे मुंबईमध्ये ठाकरेंचाच सिक्का चालला हे दाखवणारा हा एक्झिट पोल आहे। आणि राष्ट्रवादी एसपीचे 0 जागा या ठिकाणी आपल्याला मुंबईमधून बघायला मिळतात। मुंबईमध्ये एकूण 6 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि त्यापैकी महायुतीला फक्त 2 तर मवियाला 4 जागा मिळताना दिसतात। या पुढचा विभाग काय सांगतो तेही आपण बघूयात लागवी। अगदी आता येऊया उत्तर महाराष्ट्रात, या सगळ्या जागांचं विश्लेषण पाहूया। पण आता येऊया आपण उत्तर महाराष्ट्रात फार एक आपण गंमत पाहू शकतो, कारण उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला, उत्तर महाराष्ट्रात एकदम नेक टू नेक 3 आणि 3 महाविकास आघाडी 3 जागा आणि महायुती देखील 3 जागा या ठिकाणी। कारण अर्थात अनेक दिग्गज उत्तर महाराष्ट्रातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते, त्यामुळे नाशिकचा फॅक्टर फार महत्त्वाचा मानला जात होता, जळगावचा फॅक्टर महत्त्वाचा आहे। या सगळ्यावर आपण बोलणार आहोत, पण सध्या उत्तर महाराष्ट्राचा हा एक्झिट पोल पहिला लोकशाही मराठीवर महायुती 3 आणि महाविकास आघाडी 3। आता येऊया विदर्भाकडे। निश्चितच लागवी विदर्भामध्ये नेमकं कोणाला किती जागा मिळत आहे ते आपण एक्झिट पोलच्या माध्यमातून बघू शकतो। भाजपला 3, शिवसेना शिंदेंच्या शिवसेनेला 2 तर राष्ट्रवादीला 0 जागा मिळताना दिसत आहेत। आणि काँग्रेसचं पारडं या ठिकाणी जड दिसत आहे। काँग्रेसला या ठिकाणी 4 जागा मिळताना दिसत आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेला 1 जागा विदर्भामध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळते। आणि महायुती बरोबरीला आलेली आहे असं दिसतंय आपल्याला विदर्भामध्ये। विदर्भाचा एक्झिट पोल बघितला तर महायुतीला 5 आणि मवियाला 5 जागा मिळताना दिसतात। आणि याच्यानंतर आता मराठवाड्याचा एक्झिट पोल नेमका काय सांगतो लागवी तेही आपण बघूया। विदर्भातल्या 10 जागा आहेत, तर मराठवाड्यात देखील महत्त्वाच्या जागा 8 जागा मराठवाड्यातल्या फार महत्त्वाच्या आहेत। यामध्ये 8 जागांमध्ये जर पाहिलं तर मविया मराठवाड्यात जलवा मवियाचा आहे। मराठवाड्यामध्ये 6 जागा, बघा मवियाला 6 जागा मिळत आहेत मराठवाड्यामध्ये, तर महायुतीला मिळत आहेत मराठवाड्यात फक्त आणि फक्त 2 जागा। मराठवाड्यामध्ये मात्र इथं महायुती करता केवळ 2 जागा आहेत। मराठवाड्यातला फॅक्टर फार महत्त्वाचा आहे। इथं पंकजा मुंडे आहेत, ओमराजे निंबाळकर आहेत, अनेक प्रतिष्ठित लढती आहेत। आता मराठवाड्यानंतर येऊया पश्चिम महाराष्ट्रात कारण पश्चिम महाराष्ट्रातल्या त्या 7 जागा, म्हाड्या सकटच्या त्या 7 जागा फार महत्त्वाच्या आहेत, ज्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। पाहूया पश्चिम महाराष्ट्राचा पहिला एक्झिट पोल फक्त लोकशाही मराठीवर। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला 2 जागा मिळताना दिसतात। शिंदेंच्या शिवसेनेला 1, राष्ट्रवादीला 1, तर काँग्रेसला 2 जागा या ठिकाणी मिळताना दिसत आहेत। आणि शिवसेना युबीटीला 2 जागा, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 3 जागा। सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष येताना दिसून येतोय। वंचितला याही ठिकाणी एकही जागा नाहीये, अर्थात भोपळा मिळताना दिसतोय। आणि इतर पक्षांमध्ये 1 जागा या ठिकाणी विशाल पाटीलच ते असावे, त्यांना या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळते। अशा पद्धतीचा पश्चिम महाराष्ट्राचा हा एक्झिट पोल आपण सगळ्यात आधी लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघितलेला आहे। आणि यानंतर महाराष्ट्राचा एक्झिट पोल नेमका काय सांगतो ते आपण बघूयात। लोकशाही मराठीचा हा एक्झिट पोल आहे। लोकशाही मराठीनं लोकांच्या मनात नेमकं काय आहे, त्यांच्या मनातला खासदार काय आहे याविषयीचा अभ्यास केला होता। आणि त्यानंतरचे हे एक्झिट पोल आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघतोय। महाराष्ट्राचा एक्झिट पोल काय आहे ते बघणार आहोत लागवी।
अगदी पाहूया आपण महाराष्ट्राचा एक्झिट पोल काय सांगतोय। अर्थात महाराष्ट्राचा एक्झिट पोल हेच सांगतोय महायुती 21 आणि मविया 26। या ठिकाणी महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात पारडा जड मानला जात आहे, तर महायुतीला 21 जागा, जो सुरुवातीपासून महायुतीकडून प्रचार केला जात होता 45 पारचा महाराष्ट्रा संदर्भात, पण इथं मात्र 21 जागा महायुतीला मिळतात, तर महाविकास आघाडी या ठिकाणी मात्र वरचढ दिसतेय। अवघ्या महाराष्ट्राकरता फरा ही निवडणूक फार महत्त्वाची होती, कारण महाराष्ट्रात 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि एक म्हणजे फुटीनंतर 2 पक्षांच्या फुटीनंतर होत असलेली ही निवडणूक, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर होत असलेली ही निवडणूक, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चिन्हाच्या लढाईनंतर होत असलेली ही निवडणूक 2 पक्षांच्या अस्तित्वाची होती। ही निवडणूक अर्थात प्रत्येका संदर्भात महत्त्वाची होती। आता पाहूया महाराष्ट्रानंतर विभागवार चर्चा करूया, पाहूया मुंबईत नेमकी काय स्थिती आहे। पाहूया आपण फरा मुंबईत जाऊया, निश्चित मुंबईतला आपण गणित आता समजून घेऊया या सगळ्या संदर्भात। मुंबईमध्ये नेमकं निश्चितच लागवी मुंबईमध्ये कोण जिंकतंय ते आपण या ठिकाणी बघत आहोत। दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना, शिंदेच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्या विरोधामध्ये ठाकरे यांचे शिलेदार अरविंद सावंत हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि या ठिकाणी आपला जो एक्झिट पोल आहे त्यानुसार अरविंद सावंत हेच पुन्हा एकदा खासदारकीच्या इथं जिंकणारा मैदान मारताना आपल्याला पाहायला मिळतात। मुंबई जी अतिशय महत्त्वाची आहे, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि तिथं नेमक्या कोणाला किती जागा मिळणार याविषयी उत्सुकता होती आणि इथल्या मतदाराने नेमका कोणाला जिंकून दिलेला आहे याविषयी उत्सुकता होती। आणि सगळ्यात आधी आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत नेमका कोणत्या मतदारसंघामध्ये कोण जिंकतंय ते। दक्षिण मुंबईचं हे चित्र आहे, या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव हरणार असं दिसतंय, तर दुसरीकडे अरविंद सावंत ठाकरेंच्या शिवसेनेचे हे मात्र जिंकणार असं ठसठशीतपणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। लागवी जाऊया पुढच्या मतदारसंघामध्ये दक्षिण मध्य मुंबई, शिवसेना विरुद्ध शिवसेना असा हा सामना आणि या ठिकाणी मात्र राहुल शेवाळे शिवसेनेचे जिंकणार असल्याचं दिसतंय। अर्थात शेवाळेंचा फॅक्टर सुद्धा फार महत्त्वाचा होता, स्थानिक चेहरा आहेत शेवाळे, त्यामुळे शेवाळेंचं पारडं हे सुरुवातीपासूनच जड मानलं जायचं। यावर आपण चर्चा करूया, पण आपण पाहतोय शिवसेना विरुद्ध शिवसेना दुसरी लढत आणि या ठिकाणी मात्र अनिल देसाईंना कुठेतरी धक्का बसताना दिसतोय। दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे हे विजयी होणार असल्याचा लोकशाही मराठीचा हा एक्झिट पोल सांगतोय। वळूया मुंबईतल्या आता दुसऱ्या मतदारसंघाकडे। निश्चितच लागवी पुढचा जो मतदारसंघ आहे तिथं नेमकं कोण जिंकणार याविषयी लोकांमध्ये उत्सुकता आहे आणि आपण बघतोय पियुष गोयल भाजपचे हेच या ठिकाणी बाजी मारताना आपल्याला पाहायला मिळतात। पियुष गोयल जे पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले, त्यांच्या करिअरच्या 35 वर्षांमध्ये ते या ठिकाणी मैदान मारताना दिसतायत, तर दुसरीकडे आहेत काँग्रेसचे भूषण पाटील, मात्र ते हरणार असं या ठिकाणी लोकशाही मराठीचा हा एक्झिट पोल सांगतोय। उत्तर मुंबईचं हे चित्र आपण लोकशाही मराठीच्या एक्झिट पोलच्या माध्यमातून बघू शकतोय। निश्चित आपण पाहिलं उत्तर मुंबईमध्ये काय नेमकी स्थिती आहे ते देखील आपण पाहिलेलं आहे। उत्तर मुंबईमधली ही चित्र आता पाहूया उत्तर पूर्व मुंबईमध्ये, अर्थात ईशान्य मुंबईत काय चित्र आहे तर संजय दिना पाटील हे या ठिकाणी विजयी होणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय दिना पाटील हे या ठिकाणी विजयी होतील, तर मिहीर कोटेच्या भाजप या ठिकाणी पराभूत होणार असल्याचं म्हटलं जातंय। उत्तर पूर्व मुंबई अर्थात घाटकोपरचा हा सगळा परिसर, ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो झालेला, तो हाच मतदारसंघ आहे। वळूया पुढल्या मतदारसंघाकडे, पाहूया आपण लागवी उत्तर मध्य मुंबईमध्ये सुद्धा आता चित्र स्पष्ट झालं आहे। या ठिकाणी उज्ज्वल निकम भाजपचे होते पण ते हरताना पाहायला मिळतात, तर दुसरीकडे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड मात्र या ठिकाणी जिंकणार असा लोकशाही मराठीचा हा एक्झिट पोल आपण बघतोय। 48च्या 48 मतदारसंघ महाराष्ट्रातले आणि तिथे नेमकं कोण जिंकणार हे आपण या ठिकाणी एक्झिट पोलच्या माध्यमातून बघत आहोत। लागवी याच्या पुढचा मतदारसंघ आपण बघूया, पाहूया पुढचा मतदारसंघ उत्तर पश्चिम, शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत आणि या ठिकाणी अमोल कीर्तिकर यांचा पारडा जड। अमोल कीर्तिकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे या ठिकाणी जिंकणार, विजयी होणार, तर रवींद्र वायकरांना फटका बसणार, रवींद्र वायकर हरणार। आता येऊया मुंबई नंतर अर्थातच कोकणाकडे। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विजयी होणार आहेत, शिवसेनेचे अर्थात
शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे यांचं पारडं सुरुवातीपासूनच जड मानलं जात होतं। लोकशाही मराठीचा हा एक्झिट पोल कल्याणमध्ये वैशाली दरेकर या पराभूत होणार आहेत युबीटीच्या, तर श्रीकांत शिंदे हे विजयी होणार आहेत। पुन्हा आपण ठाण्याकडे येऊया, ज्याचा उल्लेख मी केलेला होता, अपडेट झालेला होता खरं तर हे सगळं चित्र, आणि अर्थातच नरेश मस्के ठाण्याचे शिवसेनेचे हे या ठिकाणी बाजी मारतील, तर इथं मात्र राजन विचारे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पराभूत होतील। वळूया पुढल्या मतदारसंघाकडे। निश्चितच लागवी आपण ठाण्याचं चित्र बघितलेलं आहे। भिवंडीमध्ये काय आहेत एक्झिट पोल ते आपण बघतोय। कपिल पाटील भाजपचे जिंकणार असं या ठिकाणी दिसतंय, तर दुसरीकडे मवियाचे सुरेश म्हात्रे हे मात्र हरताना आपल्याला पाहायला मिळतात। राष्ट्रवादी एसपीचे सुरेश म्हात्रे बाळ्या मामा म्हणून त्यांना ओळखलं जातं, पण ते या निवडणुकीमध्ये हारणार असं लोकशाही मराठीचा हा एक्झिट पोल सांगतोय। लागवी पुढचा एक्झिट पोल काय आहे तेही आपण बघूयात पुढच्या मतदारसंघामध्ये। पालघरमध्ये डॉक्टर हेमंत सावरा भाजपचे विजयी होणार आहेत, तर तिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भारती कांबळी या पराभूत होताना दिसत आहेत। वळूया आता पुढचा मतदारसंघ रायगडमध्ये जाऊया। रायगडमध्ये काय चित्र आहे? लागवी रायगडमध्ये सुद्धा तगडी लढत आपल्याला पाहायला मिळाली होती, पण राष्ट्रवादी अजित पवारांचे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे जिंकताना दिसत आहेत, आणि दुसरीकडे जे युबीटी शिवसेना युबीटीचे अनंत गीते हे मात्र हरताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यांना जी सहानुभूतीची लाट होती त्याचाही फायदा झालेला दिसत नाहीये। लोकशाहीचा एक्झिट पोल आपण बघतोय, रायगडमध्ये नेमकं कोण जिंकणार ते आपण या एक्झिट पोलच्या माध्यमातून बघू शकतोय। पाहूया रत्नागिरी सिंधुदुर्ग काय सांगतायत। इथं मात्र नारायण राणे यांचा पराभव होताना दिसतोय लोकशाही मराठीच्या एक्झिट पोल मध्ये, तर विनायक राऊत या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे या ठिकाणी विजयी होताना दिसत आहेत। यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चित्र आहे, तिथल्या मतदारसंघांमध्ये कोण जिंकणार तेही आपण बघतोय। नाशिकमध्ये हेमंत गोडसे हे हरणार असं या ठिकाणी पाहायला मिळतंय। 2 वेळा इथले खासदार राहिलेले, पण तिसऱ्यांदा आता त्यांना हॅट्रिक करता येणार नाही असं एक्झिट पोल सांगतोय। तर दुसरीकडे राजाभाऊ वाजे शिवसेना युबीटीचे ते मात्र नाशिक मधून गड राखणार, मैदान मारणार असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय लोकशाही मराठीचा एक्झिट पोल। आणि नॉर्थ महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चित्र आहे आपण बघतोय। नाशिक नंतर आता पुढचा मतदारसंघ, इथं नेमकं काय सुरू आहे? दिंडोरी आपण बघितलं तर भास्करराव भगरे राष्ट्रवादी एसपीचे हे जिंकताना आपल्याला पाहायला मिळतात, आणि दुसरीकडे आहेत भारती पवार भाजपच्या ज्या केंद्रीय मंत्री सुद्धा राहिल्यात, पण त्या मात्र या ठिकाणी हरणार असं आपल्याला पाहायला मिळते। लागवी दिंडोरीचे हे चित्र आपण लोकशाहीच्या एक्झिट पोलच्या माध्यमातून बघू शकतोय। पाहूया पुढचा मतदारसंघ रावेर, रक्षा खडसे भाजप पुन्हा एकदा या ठिकाणी बाजी मारताना दिसत आहेत रक्षा खडसे, तर या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीराम पाटील यांचा पराभव होताना दिसतोय। पाहूया आणखीन पुढचा मतदारसंघ अर्थात जळगाव धुळे हा देखील मतदारसंघ आपण पाहणार आहोत। येऊया पुढच्या मतदारसंघाकडे। जळगावचं जर चित्र पाहिलं तर या ठिकाणी भाजपच्या स्मिता वाघ या विजयी होणार असल्याचं दिसतंय, या जिंकणार आहेत, तर इथं मात्र करण पवार जे उन्मेष पाटलांचे निकटवर्तीय मानले जात होते हे करण पवार हे मात्र पराभूत होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करण पवार पराभूत होतील। पाहूया आता धुळ्यात काय परिस्थिती आहे। लागवी धुळ्यामध्ये आपण बघितलं तर भाजपचे सुभाष भामरे हे पुन्हा एकदा मैदान मारताना आपल्याला पाहायला मिळत आहे, ते जिंकणार असं लोकशाही मराठीचा एक्झिट पोल सांगतोय। तर दुसरीकडे काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव या मात्र हारणार असा हा एक्झिट पोल सांगतोय। तर ज्या पद्धतीने मतदान या ठिकाणी झालं आहे त्यानुसार कोण कुठे जिंकते ते आपण बघतोय। नंदुरबार मध्ये हिना गावित या मात्र या वेळेला सक्सेस त्या घेऊ शकणार नाहीयेत, त्या हारणार असं दिसतंय, आणि दुसरीकडे काँग्रेसचे गोवाल पाडवी हे मैदान मारणार असं दिसतंय। गोवाल पाडवी यांचा विजय या ठिकाणी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात होताना आपल्याला पाहायला मिळतोय। लोकशाही मराठीचा हा एक्झिट पोल प्रत्येक मतदारसंघात नेमकं काय चित्र आहे, काय स्थिती आहे ते आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। लागवी पुढचा मतदारसंघ आपण आता जाऊया विदर्भाकडे। विदर्भात सर्वाधिक जागा 10 जागा। पाहूया विदर्भात काय चित्र आहे। पहिला एक्झिट पोल लोकशाही मराठीवर नागपूर, गडकरी आपला गड राखण्यात या ठिकाणी यशस्वी होत आहेत। नितीन गडकरी भाजपचे जिंकणार आहेत नागपूरमधून लोकशाही मराठीच्या एक्झिट पोल नुसार, तर विकास ठाकरे ज्यांनी कडवीत लढत दिलेली होती काँग्रेसकडून ते मात्र या ठिकाणी पराभूत होतील। बोलूया पुढल्या मतदारसंघात जाऊया रामटेकमध्ये।
निश्चितच लागवी रामटेकमध्ये राजू पारवे शिवसेनेचे शिंदेच्या शिवसेनेचे हे जिंकणार असं दिसतंय. ज्यांनी काही दिवसांपूर्वीच या लोकसभा निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी शिंदेचा हात धरलेला होता ते आता या ठिकाणी जिंकताना दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे श्याम बर्वे हे मात्र हारणार असं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. रामटेकचा लोकसभा मतदारसंघांमध्ये नेमकं काय होतंय ते आपण सगळ्यात आधी लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय. प्रचंड उत्सुकता, प्रचंड नेक टू नेक फाईट या ठिकाणी झालेली होती आणि अशामध्ये रामटेकचा हा मतदारसंघ मात्र शिंदेकडे आपल्याला जाताना दिसून येतोय. दुसरीकडे आहे भंडारा गोंदियामध्ये सुनील मेंढे भाजपचे या ठिकाणी हरणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर प्रशांत पडवळे या ठिकाणी काँग्रेसचे प्रशांत पडवळे विजयी होणार असल्याची चर्चा आहे. ते विजयी होणार आहेत. तर राहुल गांधींना या ठिकाणी कौल दिला जातोय असं चित्र पाहायला मिळत आहे भंडारा गोंदियामध्ये. आता येऊया गडचिरोलीत काय चित्र आहे पाहूया आपण. निश्चितच लागवी गडचिरोलीमध्ये या ठिकाणी आपल्याला अतिशय महत्वाची लढत पाहायला मिळालेली होती आणि यामध्ये भाजपचे अशोक नेते हे मात्र हरताना दिसत आहेत आणि काँग्रेसचे नामदेव किरसान हे जिंकणार हे तिकडचे लोक सुद्धा सांगत होते आणि त्यानुसार आपला लोकशाही मराठीचा एक्झिट पोल आपण बघितला तर नामदेव किरसान काँग्रेसचे हे जिंकताना दिसून येत आहेत. गडचिरोली मतदारसंघ काँग्रेसच्या पाड्यामध्ये जाताना दिसतोय. पुढचा मतदारसंघ चंद्रपूरमध्ये एक मोठा धक्का म्हणायला हवा. खरं तर चंद्रपूरमध्ये या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार हे पराभूत होताना दिसत आहेत आणि या ठिकाणी प्रतिभा दानोरकर बाजी मारतायत. हा मतदारसंघ फार महत्वाचा आहे मविया करता, कारण मोदी लाटेत सुद्धा हा मतदारसंघ काँग्रेसनं मारलेला होता. रामदास तडस भाजपचे या ठिकाणी जिंकणार आहेत. तर अमर काळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत होतील. निश्चितच लागवी आपण बघितलं तर पुन्हा एकदा रामदास तडस हे जिंकताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत लोकशाही मराठीच्या एक्झिट पोलनुसार. आणि अमरावतीमध्ये आपण बघितलं तर इथं चौरंगी लढत पाहायला मिळालेली होती पण काँग्रेसचे बळवंत वानखडे हे मैदान मारताना आपल्याला दिसून येत आहे. तर भाजपच्या नवनीत राणा या हरणार, त्याचबरोबर दिनेश भू प्रहारचे हेही हरताना दिसत आहेत आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हेही हरणार असं चित्र या ठिकाणी दिसत आहे. तर काँग्रेसच्या पारड्यामध्ये आता अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा जाताना आपल्याला पाहायला मिळते. लोकशाही मराठीनं प्रत्येक मतदारसंघामध्ये नेमका कोण जिंकणार याविषयीचा एक्झिट पोल या ठिकाणी मांडलेला आहे. लागवी यवतमाळ मधलं चित्र आपण पाहतोय. यवतमाळ वाशीमध्ये राजेशी पाटील शिवसेनेच्या हरणार आहेत. तर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय देशमुख बाजी मारताना दिसत आहेत. यवतमाळ वाशीमध्ये मशाल उंचावते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय देशमुख विजयी होत आहेत. येऊया आता आपण बुलढाणामधलं काय चित्र आहे पाहूया आपण. बुलढाणामधले जर लढत पाहिली तर अर्थातच बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव शिवसेनेचे या ठिकाणी बाजी मारतायत. नरेंद्र खेडेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे या ठिकाणी पराभूत होताना दिसत आहेत. बुलढाण्यातलं चित्र अकोल्यामध्ये आता जाऊया. अकोल्यामध्ये वंचित फॅक्टर महत्वाचा मानला जात होता आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अकोल्यामध्ये अनुप धोत्रे भाजपचे हे विजयी होत आहेत. तर अभय पाटील काँग्रेसचे पराभूत आणि प्रकाश आंबेडकर वंचित प्रकाश आंबेडकर अकोला फॅक्टर महत्वाचा होता आंबेडकरांचा पण ते देखील निश्चित या ठिकाणी पराभूत होतात. आता जाऊया आपण मराठवाड्यात. निश्चितच लागवी मराठवाड्यामध्ये नेमकं काय चित्र आहे ते आपण बघू शकतोय. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये इथं शिवसेना युबीटीचे चंद्रकांत खैरे हे मैदान मारताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे MIMचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे मात्र त्यांच्या हातून हा मतदारसंघ जाणार असं दिसतंय, ते हरणार आहे. तर दुसरीकडे संदीपान भुमरे शिवसेनेचे शिंदेच्या शिवसेनेचे त्यांचाही पराभव या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संभाजीनगरचं हे चित्र आपण लोकशाही मराठीच्या एक्झिट पोलच्या माध्यमातून बघू शकतोय. पुढे मराठवाड्यातील पुढचा जो मतदारसंघ आहे तिथं काय चित्र आहे तेही आपण बघूयात. जालन्यामध्ये मवियाच ही जागा आपल्या पाड्यामध्ये खेचून आणताना दिसते. कल्याण काळे काँग्रेसचे जिंकणार आहेत. तर दुसरीकडे रावसाहेब दानवे भाजपचे हे मात्र हरताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ज्यांच्याकडे केंद्रीय मंत्रीपद होतं पण त्यांना लोकांनी कौल दिलेला दिसत नाहीये. पुढचा मतदारसंघ मराठवाड्यातला जालना, ज्या ठिकाणी आपण बघितलं तर मराठा आरक्षणाची धग तिथूनच सुरू झाली होती. हिंगोली मधली ही दृश्य आपण बघू शकतो, चित्र आपण बघतो. या ठिकाणी सुद्धा शिवसेना युबीटी बाजी मारताना दिसते. इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली पण ठाकरेंची शिवसेना इथे जिंकणार असं दिसतंय. नागेश आष्टीकर हे जिंकणार असं दिसतंय. तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचे बाबूराव कदम कोहळीकर हे मात्र हरताना पाहायला मिळतात. ज्या ठिकाणी हिंगोलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे पाटील हे खासदार होते त्यांना
ऐनवेळी इथं उमेदवारी नाकारण्यात आली होती। दरम्यान बीड मध्ये आपण बघितलं तर पंकजा मुंडे भाजपच्या जिंकताना आपल्याला दिसून येत आहेत। पंकजा मुंडे यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही लढत आणि त्याच्यामध्ये त्या बाजी मारताना दिसत आहेत। तर दुसरीकडे बजरंग सोनावणे राष्ट्रवादी एसपीचे ते मात्र हारणार असं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। लोकशाहीचा हा एक्झिट पोल आपण बघू शकतोय। सगळ्यात आधी लोकशाही मराठीच्या माध्यमातून तुमच्या मतदारसंघामध्ये नेमकं कोण जिंकते ते आपण बघतोय। लातूरमध्ये सुधाकर श्रृंगारे भाजपचे हे जिंकताना दिसत आहेत, तर त्यांच्या विरोधात असलेले काँग्रेसचे शिवाजीराव कळगे हे मात्र हारणार असं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। लातूर मतदारसंघातलं हे चित्र आपण या ठिकाणी बघू शकतोय। काँग्रेसचा या ठिकाणी विजय होताना दिसत नाहीये, तर भाजपचे सुधाकर श्रृंगारे हे बाजी मारणार असं या ठिकाणी बघायला मिळतं। आणि धाराशिव मतदारसंघ लागवी धाराशिव मध्ये काँग्रेस जिंकताना दिसते। काँग्रेसचे ओमराजे निंबाळकर या ठिकाणी आपल्याला जिंकणार असं दिसतंय। शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर आहेत। शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर या ठिकाणी विजयी होताना दिसत आहेत धाराशिव मध्ये। तर अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ठिकाणी पराभूत होताना दिसत आहेत। धाराशिव मधलं हे चित्र आपण पाहतोय। काँग्रेस नाही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमराजे निंबाळकर विजयी होत आहेत, कारण एकनिष्ठतेचा या ठिकाणी एक सिक्का चालतोय। नांदेड मधली स्थिती प्रतापराव पाटील चिखलीकर भाजपचे पराभूत होत आहेत, तर अर्थातच वसंतराव चव्हाण काँग्रेसचे या ठिकाणी विजयी होताना दिसत आहेत। आपण हे नांदेड मधलं या ठिकाणी चित्र पाहतोय। तर वळूया पुढल्या बातमीकडे। परभणी मधलं चित्र आहे। महादेव जानकर रासपचे पराभूत झालेले आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय जाधव या ठिकाणी जिंकताना आपण पाहतोय। परभणी मधलं हे चित्र, परभणी मधली स्थिती आपण पाहतोय। वळूया पुढल्या मतदारसंघाकडे। पुण्यात येऊया पश्चिम महाराष्ट्रात। पश्चिम महाराष्ट्रात काय चित्र आहे, तर मुरलीधर मोहोळ भाजपचे मुरलीधर मोहोळ या ठिकाणी बाजी मारतायत, जिंकतायत। रवींद्र दंगेकर काँग्रेसचे पराभूत होताना दिसत आहेत। निश्चितच लागवी आणि शिरूर मधलं चित्र आपण बघितलं तर पुन्हा एकदा अमोल कोल्हे हेच संसदेत जाणार असं दिसतंय। राष्ट्रवादी एसपीचे अमोल कोल्हे हे जिंकणार असं लोकशाही मराठीचा एक्झिट पोल सांगतोय। तर शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीमध्ये गेलेले होते, पण तरी सुद्धा त्यांना आता खासदारकी इथं मिळवता आलेली नाही असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर बारामतीमध्ये आपण चित्र बघितलं तर इथं नणंद विरुद्ध भावजय लढत झालेली होती, पण भावजय जिंकणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्या पाड्यामध्ये ही जागा आपल्याला पडताना दिसून येते। त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी ही जागा दिसते। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे ज्या महासंसद रत्न राहिलेल्या आहेत आणि संसद रत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं, पण त्या हरताना दिसत आहेत। साताऱ्याचं चित्र आपण बघितलं लागवी तर या ठिकाणी राष्ट्रवादी एसपीचे शशिकांत शिंदे हे जिंकणार असं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या विरोधात असले उदयनराजे भोसले हे मात्र हारणार असं दिसतंय। भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचा चंग आपल्याला पाहायला मिळाला होता। दरम्यान लागवी जर आपण सांगलीचं चित्र बघितलं तर इथं अपक्षाची लाट आपल्याला पाहायला मिळते। विशाल पाटील जे सुरुवातीपासून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते, पण उमेदवारी मिळाली नाही आणि अखेर अपक्ष म्हणून निवडणूक लढले आणि ते या ठिकाणी जिंकताना दिसत आहेत। तर दुसरीकडे आहेत मवियाचे चंद्रहार पाटील आणि भाजपचे संजय काका पाटील या दोघांचाही पराभव या ठिकाणी होताना दिसतोय आणि त्यानंतर अपक्षचे विशाल पाटील हे मात्र या ठिकाणी जिंकणार असं चित्र आपल्याला दिसतंय। लागवी विशेष म्हणजे मैदान मारताना दिसत आहे, तिथे खऱ्या अर्थानं सांगलीमध्ये कुस्ती होती। कोल्हापूरमध्ये येऊया। कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक विद्यमान खासदार हे हरताना दिसत आहेत परा या ठिकाणी। तर इथं छत्रपती शाहू महाराज काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते, हे या ठिकाणी बाजी मारताना दिसत आहेत। कोल्हापूरमध्ये मात्र लढत ही फार ऐतिहासिक वळणाकडे सुद्धा गेलेली होती। हात कणंगलेमध्ये धैर्यशील माने शिवसेनेचे पराभूत होत आहेत, तर इथं मात्र सत्यजित पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे या ठिकाणी जिंकताना पाहायला मिळतात। राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हे देखील या ठिकाणी हरताना आपल्याला पाहायला मिळतात। तर माढ्याची लढत ही फार महत्वाची मानली जाते। माढ्यामध्ये मात्र रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना एक मोठा झटका भाजपचे निंबाळकर हरतायत या ठिकाणी। तर धैर्यशील मोहिते पाटील पुन्हा एक पॉवरफुल गेम या ठिकाणी सक्सेसफुल होताना दिसतोय, हे बाजी मारतायत। सोलापूर मधलं जर चित्र पाहिलं तर राम सातपुते भाजपचे पराभूत होत आहेत आणि पुन्हा एकदा जनता प्रणिती शिंदे यांच्याच गळ्यात खासदारकीची माळ टाकताना दिसतीये।
निश्चितच लागवी प्रणिती शिंदे ज्या आमदार आहेत आणि पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या लोकसभेसाठी त्या जिंकताना दिसून येत आहेत। अहमदनगर दक्षिण मधलं चित्र आपण बघितलं तर या ठिकाणी सुजय विखे पाटील भाजपचे हेच पुन्हा एकदा खासदार होणार असं लोकशाही मराठीचा एक्झिट पोल सांगतोय आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी एसपीचे निलेश लंके हे मात्र हरणार असं चित्र आपण या ठिकाणी बघू शकतोय। लोकशाही मराठीच्या माध्यमातून तुमच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये नेमका कोणाचा विजय होणार ते आपण या ठिकाणी बघू शकतोय। शिर्डीमध्ये शिवसेना युबीटीचे भाऊसाहेब बागचौरे हे मैदान मारताना दिसतायत, ते जिंकणार असं दिसतंय तर दुसरीकडे शिवसेनेचे शिंदेच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे मात्र हरणार असं दिसतंय। लागवी मावळ मधलं चित्र आपण पाहूया। श्रीरंग बाणे शिवसेनेचे या ठिकाणी विजयी होणार आहेत तर संजोग वाघेरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे या ठिकाणी हरणार असल्याचं पाहायला मिळतंय। अर्थात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत कारण लोकशाही मराठीचा हा एक्झिट पोल आपण या क्षणी पाहिलेला आहे आणि अर्थातच चर्चा आपण करूया। या चर्चेत आपल्या बरोबर मान्यवर देखील सहभागी होणार आहेत पण अर्थात लोकशाही मराठीचा एक्झिट पोल हेच सांगतोय 48 पैकी 21 जागा या महायुतीच्या असणार आहेत तर अर्थात 21 जागा या महायुतीच्या तर 26 जागा या महाविकास आघाडीच्या या ठिकाणी असणार आहेत।